महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे। या अन्यायकारक घरपट्टी विरोधात वाढीव विरोधी कृती समितीने घरपट्टी सांगली बंदची हाक दिली होती। याला चांगला प्रतिसाद मिळालाय। शहरातील व्यापारी, उद्योजक, फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय। महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे। यामुळे अनेकांच्या घरपट्टीत वाढ झाली आहे। त्यामुळे वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली बंदची हाक देत महापालिकेवर मोर्चा काढला। सांगली बंदमुळे सकाळपासून शहरातील कापड पेठ, गणपती पेठ, हर्बट रोड, मारुती रोड, स्टेशन चौक परिसरासह प्रमुख व्यापारी भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली। अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत वाढीव घरपट्टी विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। बाजारपेठा ओस पडल्याने शहरातील व्यावसायिक व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय। सांगली शहर रिक्षा चालक मालक संघटनेनेही बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला। अनेक रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावर न उतरवता आंदोलनाला पाठिंबा दिलाय। फेरीवाले, भाजी विक्रेते आणि लघु व्यावसायिकांनी सुद्धा व्यवहार बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदवला। बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला।